तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। आपण सगळे IPL पाहतच आहोत कारण त्या IPLची मजा तर खूपच येत आहे आणि ऑलरेडी IPL हाफ वे झालेला आहे आणि तरी सुद्धा इट इज अनप्रिडिक्टेबल। कोणीच सांगू शकत नाहीये कोण क्वालिफाय होईल आणि कोण नॉकआउट, कारण सगळेजण इतके सुंदर खेळतात की त्याला तोडच नाही। सगळे कोणी खालचा वर येऊ शकतो किंवा वरचा खाली, सो इट इज अनप्रिडिक्टेबल। आणि ह्या सगळ्यांच्या ग्रेटनेसमध्ये सगळेजण आपल्या आपल्या लेवलनी खूप मस्त खेळतात, कारण त्यांच्या त्या ग्रेटनेस क्रिकेटला कोणीच थांबवू शकत नाही। इंडियन प्लेयर्स असो किंवा फॉरेन प्लेयर्स, सगळे सगळ्यांचं स्पोर्टिंग स्पिरिट दाखवतच आहे। आणि त्याचमध्ये कालची रायव्हली सगळ्यात मोठी, सगळ्यात ग्रेट रायव्हली मुंबई इंडियन्स वर्सेस CSK, जी सगळ्यांच्या मनाला भिडणारी होती। कालचा दिवस खूप भारी होता। जिंकणं हारणं पार्ट ऑफ लाईफ असतं, पण काल जे काही घडलं ते खूप भारी होतं। नुसतं जिंकणं किंवा हारणं पार्ट ऑफ नव्हतं, पण त्यांच्याकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी होत्या। कालचा दिवस त्या दोन लीडर्ससाठी होता, त्या एक्स कॅप्टनसाठी होता। नवीन हिरोज होते, नवीन कॅप्टन्स होते, पण त्या नवीन कॅप्टनच्या समोर जुन्या कॅप्टन्सनी जो काही चान लावलाय तो एक नंबर होता। कालचा दिवस खूप मस्त होता। महेंद्रसिंग धोनीच्या त्या 4 बॉलवरती त्या सिक्सेस अख्खा गेम पलटवून देणाऱ्या होत्या। त्याच्या त्या मॅचमुळे काल CSK 20 रननी मुंबई इंडियन्ससमोर जिंकली, पण एवढं सगळं CSK जिंकली तरी मुंबई इंडियन्सच्या राजानी तरी खूप भारी काम केलं। त्याच्या 105 रन्सनी प्रूव्ह करून दाखवलंय की तो अजूनही जसा रोहित होता तसाच हिटमॅन आहे। त्याचा एज मॅटर करत नाही, शेप मॅटर करत नाही, काही मॅटर करत नाही, फक्त फॉर्म आणि तुम्ही कसं खेळता हे मॅटर करतं। महेंद्रसिंग धोनी कितीही एज असू दे, पण त्यानं त्या मारलेल्या 6 सगळ्यांना आवडणाऱ्या होत्या आणि सगळ्यांच्या लोकप्रिय होत्या। म्हणून एज काही नाही मॅटर करत, कारण ते आहे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम्स आणि त्यांच्या ह्या ग्रेटनेसला व्हेरी गुड, आणि त्यांच्या ह्याच्यामुळेच आपण त्यांना खूप प्रेम करतो। म्हणूनच कालची वीक खूप मस्त होती आणि ही एंड ऑफ द रायव्हली होती। अजून खूप मॅचेस होणार आहेत ज्याच्यावरती डिपेंड करणार आहे ते टॉप 4 टीम्स आणि कोण बाहेर पडणार आहे। बट स्टे ट्यून, कारण आपल्याला खूप मॅचेस बघायच्यात आणि त्यांच्या ग्रेटनेसही ओळखायचे। सो दॅट्स ऑल फॉर टुडे। थँक्यू।